नमस्कार, मी नम्रता। वेलकम टू गुलाटी क्रेन्स। आज आपण बघणार आहोत केस कंपनीचं 77EX। हे जे मशीन आहे ते 74 HP चं आहे। याच्यामध्ये 4 सिलेंडर मशीन आहे। हे यामध्ये तुम्हाला जी डिझेल टँक दिली जाते ती 129 लिटरची दिली जाते। त्यानंतर याच्यामध्ये जे आहे टायर्स ते 20 PR टायर्स आहे, हेवी ड्युटीचे टायर्स आहे। तुम्हाला हे स्टॅबिलायझर दिलं जातं। त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बॅकोचं काम करत असतात तेव्हा हे जे मशीन डगमगू नये, स्थिर राहावे याच्यासाठी स्टॅबिलायझर हे मजबूत काम करत असतं। त्याच्यानंतर तुम्हाला दिलं जातं बॅको दिलेले आहे। हे जे आहे ते आपलं बनाना बूम सारखं आहे। हे जे आहे डिप्पर प्लस ते दिलं जातं तुम्हाला बूम, जेणेकरून मशीन डीपली आपलं 14 ते 15 डीपली काम करत असतं। जी आपली बकेट आहे ती आपली आहे 0.26 क्यूबिक, जेणेकरून आपलं डीपली काम केलं जातं। त्यामध्ये जेव्हा आपण डीपली काम करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये मटेरियल हे जास्त प्रमाणात भरलं जात असतं। आपल्याला याच्यामध्ये दिली जाते बॅटरी आणि हायड्रोलिक टँक जे आहे ते इथे लॉक केलेलं असतं, सेफ्टीसाठी आपण दिलेलं असतं। त्याच्यानंतर तुमची 1 मिनिटाच्या वरती जर ऑपरेटर मशीन चालू ठेवून कुठे जात असे ही मशीन ऑटोमॅटिकली बंद होत असतं। त्याच्यानंतर जर कधी बॅटरी डाऊन झाली आपली, इमर्जन्सीसाठी तुम्हाला इथे स्विच बोर्ड दिला जातो, जेणेकरून तुम्ही दुसरी बॅटरी आणून ती इथे जॉईन करून मशीन स्टार्टअप करू शकता। जे आपलं लोडर आहे ते 1.1 क्यूबिक आहे। तुम्ही मटेरियल वरती उचलून जे मटेरियल पाठीमागच्या साईडला तेच म्हणजे कॅबिन मध्ये किंवा इंजिन मध्ये जाऊ नये म्हणून ही ॲडिशनल आपल्याला प्लेट दिली जाते। त्यानंतर आपल्याला दिली जाते ही कॅबिन, त्याच्यामध्ये दिला जातो फॅन, म्युझिक सिस्टम विथ डबल स्पीकर सोबत, आणि याच्यामध्ये आपल्याला एक ऑपरेटर पण बसू शकतो कम्फर्टेबली आणि त्याच्यासोबत 2 हेल्परही बसू शकतात। याचा उपयोग केला जातो क्रशरसाठी, रोड कन्स्ट्रक्शनसाठी, शेती कामासाठी आणि लँड डेव्हलपिंगसाठी। अधिक माहितीसाठी आजच विजिट करा गुलाटी क्रेन्स, ऑक्ट्रा नाका, अडगाव, नाशिक।